आता तिसरा मुद्दा म्हणजे बँकांची बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संबंध बँकिंग प्रणालीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. ती बँकांची बँक असते. ती बँकांचं सल्लागार, बँकांचे मित्र, तत्वज्ञ आणि बँकांची मार्गदर्शक सुद्धा असते. या संबंध बँकिंग प्रणालीला शिस्त लावण्याची जबाबदारी सर्वोच्च संस्था या नात्यानं आरबीआयला पार पाडावी लागत असते. बघा, देशातल्या ज्या बँका आहेत त्या प्रत्येक बँकेचं अकाउंट हे आरबीआय मध्ये असतं. म्हणजे त्यांचा निधी सांभाळणं एवढंच नाही तर बँकांकडे अतिरिक्त असणारी जी रक्कम असते ती सुद्धा आरबीआय सांभाळण्याचं काम करत असते. त्याचबरोबर आता बघा, व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या हुंड्या, वचन चिठ्ठ्या हे व्यापारी बँकामध्ये वटवतात आणि व्यापारी बँकांना पैशाची आवश्यकता असली की याच हुंड्या, वचन चिठ्ठ्या ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवतात आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या हुंड्या आणि वचन चिठ्ठ्यांचं पुनर्वटवणूक करते आणि त्यांना आर्थिक सहकार्य करते. तर अशा पद्धतीनं बँकांना आर्थिक सहकार्य करणं एवढंच नव्हे तर बँका ज्या वेळेस आर्थिक अडचणीमध्ये सापडतात त्यावेळेस त्या बँकांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा मध्यवर्ती बँक करत असते. तर अशा पद्धतीनं एवढंच नाही तर बँकांचे सर्व वार्षिक आर्थिक जो बँकांचा लेखाजोखा असतो ताळेबंद असतं, त्या वार्षिक लेखाजोखांची सुद्धा तपासणी आरबीआय करत असते. तर अशा पद्धतीनं संबंध बँकिंग प्रणालीला शिस्त लावण्याचं काम बँकांची बँक या नात्यानं आरबीआयला हे पार पाडावी लागत असते. यानंतरचा चौथा मुद्दा म्हणजे की परकीय चलनाचा सांभाळ करणं. आता बघा, देशातील व्यापारी असतील, उद्योगपती असेल किंवा सरकार असेल, यांनी काही वस्तू किंवा सेवा ह्या परदेशातून मागवून घेतल्या असतील, विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भामधले काही माहिती असेल, यंत्रसामुग्री असेल, ही जर त्यांनी माहिती म्हणजे अशा स्वरूपाच्या वस्तू किंवा इतर काही घटक मागवून घेतले असतील तर त्याचं बिल जे आहे म्हणजे तो जो पैसा आहे ते त्या देशाच्या चलनामध्ये अदा करावं लागतं आणि हे परकीय चलन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देशाच्या मध्यवर्ती बँकेवरती असते. आणि तशाच पद्धतीनं जर या लोकांनी निर्यात केलेली असेल तर तिकडून येणारं जे चलन असतं ते चलन आपल्या चलनामध्ये परिवर्तित करून देण्याची जबाबदारी सुद्धा मध्यवर्ती बँकेला पार पाडावी लागत असते. आणि त्यामुळं मध्यवर्ती बँकेकडं परकीय चलनाचा योग्य तो साठा असला पाहिजे याची खबरदारी मध्यवर्ती बँक घेते आणि त्या दृष्टिकोनातून हा परकीय चलनाचा साठा सांभाळण्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार करत असताना की परकीय चलनाचं महत्त्व लक्षात घेऊन हे आरबीआय सांभाळत असते. एवढंच नव्हे तर परकीय चलनाचे जे विनिमय दर असतात, आता समजा आपला रुपया देऊन डॉलर खरेदी करायचा असेल किंवा आपला रुपया देऊन पाऊंड खरेदी करायचा असेल तर 1 रुपये बरोबर किती डॉलर किंवा 1 रुपये बरोबर किती पाऊंड काय किंमत आहे ह्याचा जो विनिमय दर असतो त्या विनिमय दरामध्ये स्थिरता राखणं ही सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आरबीआयची असते. या विनिमय दरामध्ये स्थैर्य प्राप्त करणं, प्रसंगी परकीय चलनाची खरेदी विक्री करणं
या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सुद्धा मध्यवर्ती बँकेला पार पाडावे लागतात. आता बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती परकीय चलनाचे दर जर कमी झालेले असते तर आरबीआय ते परकीय चलन खरेदी करतं, आणि अशा परकीय चलनाचे दर वाढलेले असतील तर आरबीआय त्यांच्याजवळ परकीय चलनाचा साठा हे विक्रीला काढतं, आणि त्यातून नफा सुद्धा आरबीआयला मिळत असतो. तो कोणत्या प्रसंगी खरेदी केली पाहिजे, कोणत्या प्रसंगी परकीय चलनाची विक्री केली पाहिजे, याचं योग्य ते तारतम्य ठेवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आरबीआयला ही पार पाडावी लागत असते. यानंतर आजचा 5वा मुद्दा म्हणजे पतपैशाचे नियंत्रण. आता बघा, देशातील सर्वोच्च बँक या नात्यानं अर्थव्यवस्थेवरील पतपुरवठ्यावरती नियंत्रण ठेवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आरबीआयला पार पाडावी लागते. काही अर्थतज्ञांच्या मते आरबीआयचं हे सगळ्यात मोठं काम आहे. आरबीआयला ही सगळ्यात मोठी कामगिरी पार पाडावी लागत असते. बघा, अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशाचा पुरवठा अधिक झाला किंवा पतपैशाचा पुरवठा कमी झाला तर त्याच्या अर्थव्यवस्थेवरती दुष्परिणाम होतात. बघा, हा मुद्दा आपण थोडं अधिक सविस्तर पद्धतीने समजून घेऊया. बँका पतपैशाची निर्मिती कसं करतात, तर बँकेमध्ये जी ठेव ठेवली जाते त्या ठेवीच्या आधारे बँका कर्ज देतात आणि त्यातून बँका पतपैशाची निर्मिती करतात. कधी कधी अधिक नफा मिळवण्याच्या हेतून बँका अधिक पतपैशाची निर्मिती करतात. बँकांनी अधिक पतपैशाची निर्मिती केली की चलनवाढीचा धोका निर्माण होतो, भाववाढ होते आणि त्यातून सर्वसामान्य लोकांना जगणं हे असहाय्य होतं. आणि काही प्रसंगी जर बँकांनी पतपैशाचा म्हणजे बँकांकडून पतपैशाची कमी निर्मिती झाली असेल, अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशाचा पुरवठा हा कमी पडलेला असेल तर त्यातून मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते किंवा आर्थिक मंदी निर्माण होते आणि मग रोजगार, गुंतवणूक याची पातळी कमी होऊ लागते आणि अर्थव्यवस्था ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. आणि त्यामुळं चलनवाढ अर्थव्यवस्थेमध्ये झाली नाही पाहिजे, आर्थिक मंदीही आली नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून पतपैशावरती नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य मध्यवर्ती बँकेला करावं लागतं. आता पतपैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे 2 साधनं आहेत. एक म्हणजे पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं आणि दुसरं म्हणजे पत नियंत्रणाची गुणात्मक साधनं. आता पत नियंत्रणाच्या संख्यात्मक साधनामध्ये एक बघा, बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, रोकड निधीचे गुणोत्तर ज्याला CRR असं म्हटलं जातं, म्हणजे कॅश रिझर्व रेशो, तर हा CRR व संवैधानिक रोखतेचे गुणोत्तर ज्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो अर्थात SLR असं म्हटलं जातं. तर ही संख्यात्मक साधनं मध्यवर्ती बँकेकडे असतात. आणि दुसरं एक साधन म्हणजे गुणात्मक साधन. तर या साधनामध्ये बघा, कर्ज व तारण यामधील गाळा कमी करणं, कर्जाचे नियंत्रित वाटप करणं, नैतिक मनधरणी करणे या मार्गाचा अवलंब किंवा या साधनाचा अवलंब या गुणात्मक साधनामध्ये होत असतो. तर अशा पद्धतीनं या संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाच्या आधारे मध्यवर्ती बँक पतपैशाचं नियंत्रण हे करत असते. यानंतरचा मुद्दा म्हणजे आकडेवारी गोळा करणं. आता बघा, अर्थव्यवस्थेमधले शेती, व्यापार, उद्योगधंदे
विमा, आयात निर्यात, बँका, नाणे बाजार व भांडवल बाजारातील बदल, किंमत विषयक बदल अशा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रातील विश्वसनीय आकडेवारी मध्यवर्ती बँक ही गोळा करत असते आणि मग ही अशा स्वरूपाने मिळवलेली महत्वपूर्ण आकडेवारी ती प्रसिद्ध करत असते. मध्यवर्ती बँकेची बुलेटिन्स, जर्नल्स निघत असतात, त्यामध्ये ही आकडेवारी छापली जाते आणि मग या आकडेवारीचा उपयोग आर्थिक धोरण ठरवत असताना सरकारला होत असते. या आकडेवारीच्या आधारे सरकार ही धोरण ठरवत असतात. बघा, रिझर्व्ह बँक जी आकडेवारी गोळा करते आणि जी आकडेवारी प्रसिद्ध करते त्याचा उपयोग सरकार करत असतं, उपभोक्ता करत असतो, उत्पादक करत असतो, देशातील व्यापारी, उद्योगपती, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे सगळेच लोक या महत्वपूर्ण आकडेवारीचा उपयोग हे करत असतात. हे आकडेवारीचा उपयोग हा सर्वांना होत असतो. तर अशा पद्धतीनं आकडेवारी गोळा करणं आणि त्याला प्रसिद्धी देणं ही महत्वपूर्ण जबाबदारी सुद्धा मध्यवर्ती बँकेला हे पार पाडावी लागते. आणि मध्यवर्ती बँकेचं यानंतरचं कार्य आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आता बघा, जगातल्या सर्वच मध्यवर्ती बँकेला आणि विशेषतः भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मध्यवर्ती बँकेला ही जी आपण आत्ता कार्य पाहिली त्या कार्याच्या व्यतिरिक्त विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक अशा स्वरूपाची कार्य सुद्धा पार पाडावी लागते. आता की लोकांमध्ये बँकिंग व्यवसायाची सवय व्हावी, त्यांना बँकेचे व्यवहार करता यावेत, त्यासाठी बँकिंग सेवा वाढवणे, योग्य अशा पद्धतीच्या बँकिंग सेवा त्यांना प्रोव्हाइड करणे, त्यांना देणे, त्यासाठी मग बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना योग्य प्रशिक्षण देणं, बँक व्यवसाय व्यवस्थितपणे चालवता यावं याची खबरदारी त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक घेत असते. तर अशा पद्धतीनं लोकांमध्ये बँकांचा विश्वास वाढीला लागावं याच्या संदर्भामधली जबाबदारी मध्यवर्ती बँकमध्ये बँकांविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून ठेवीदारांना योग्य ते संरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मध्यवर्ती बँक ही पार पाडत असते. आता बघा, अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि उद्योग हे अत्यंत महत्त्वाची क्षेत्र आहेत. आता भारतासारख्या विकसनशील देशामध्ये शेती हा तर अर्थव्यवस्थेचा कणाच आहे आणि त्यामुळं शेतीचा विकास झाला पाहिजे आणि शेतीच्या विकासावरती उद्योगधंद्याचा विकास अवलंबून असतो आणि त्यामुळं भारतामध्ये शेती आणि उद्योगधंद्याचा विकास झाला पाहिजे. याच्यासाठी कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी विकासात्मक कार्य करण्याची भूमिका मध्यवर्ती बँकेला पार पाडावी लागत असते. आणि मग त्याच्यासाठी आता बघा, कृषी वित्त पुरवठा भारतामधल्या शेती आणि ग्रामीण भागाला योग्य अशा पद्धतीचा पतपुरवठा व्हावा म्हणून काही विशेषीकृत अशा संस्था सुद्धा मध्यवर्ती बँकेनं स्थापन केली. उदाहरणामध्ये नाबार्ड सारखी संस्था, त्यानंतर उद्योगधंद्याच्या वाढीसाठी IBDI सारखी संस्था, एक्झिम सारखी वित्तीय व्यवस्था, आयात निर्यात घटकाला प्रोत्साहन द्यावं म्हणून अशा स्वरूपाची वित्तीय संस्था मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. तर अशा स्वरूपामध्ये म्हणजे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला वित्त पुरवठा हा सुरळीतपणे पुरवला जावा, त्याचा पुरवठा व्हावा आणि या दोन्ही क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सुद्धा मध्यवर्ती बँकेला कार्य ही करावी लागते. तर थोडक्यामध्ये काय, तर भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक भूमिका मध्यवर्ती बँकेला पार पाडावी लागते. यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे इतर कार्य.
आता इतर कार्यामध्ये पहिलं आपण बघूया, पहिलं कार्य कुठलं असेल तर मध्यवर्ती बँकेला निरसन केंद्र म्हणून कार्य करावं लागतं. आता काय आहे निरसन केंद्र? बघा, बँकांचे जे दैनंदिन आर्थिक व्यवहार असतात त्या आर्थिक व्यवहारामध्ये एखाद्या बँकेचं दुसऱ्या बँकेकडून येणं असतं, तसंच काही बँकांचं दुसऱ्या बँकेला देणं असतं. मग अशा स्वरूपाचे देण्या घेण्याचे जे व्यवहार असतात ते देण्या घेण्याचे व्यवहार रोखतेशिवाय पार पाडण्यासाठी मध्यवर्ती बँक निरसन केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा या बँकांना देत असते. आता हे निरसन केंद्र भारतामध्ये एकतर मध्यवर्ती बँक चालवते किंवा बँक ऑफ इंडिया किंवा एखादी मोठी व्यापारी बँक सुद्धा निरसन केंद्र हे चालू करते. अर्थात आरबीआयच्या प्रतिनिधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, देखरेखीखाली हे कार्य होत असतं. तर कारण बघा, निरसन केंद्रामध्ये कार्य कसं चालतं तर यापूर्वी आपण बघितलं की देशातल्या प्रत्येक बँकेचं मध्यवर्ती बँकेमध्ये हे खातं असतं आणि मग बँकांचे परस्पराचे जे आर्थिक व्यवहार असतात हे आर्थिक व्यवहार म्हणजे प्रत्यक्ष पैसे न देता एकमेकांना त्यांच्या खात्यामधली रक्कम कमी अधिक करून पैशाशिवाय व्यवहार या निरसन केंद्रामध्ये पार पाडले जातात. म्हणजे कागदोपत्री मेळ घातला जातो आणि ह्या व्यापारी बँकांची मध्यवर्ती बँकेमध्ये जे खाते असतात त्या खात्यातली रक्कम ही कमी जास्त केली जाते. त्याच्यामुळे फायदा काय होतो की बँकाकडली जी रोख रक्कम असते ती रोख रक्कम देण्या घेण्यामध्ये वाचते आणि तेवढीच रोख रक्कम बँकांकडे अधिक शिल्लक राहिल्यामुळे बँका कर्ज पुरवठा करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात. तर अशा स्वरूपाचं निरसन केंद्र चालवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेवरती असते. आणि त्यानंतर म्हणजे की अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करणे, बँकांची अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करणे. बघा, आपण अडचणीत आलं की आपण व्यापारी बँकेमध्ये जातो, व्यापारी बँकेनं आपल्याला कर्ज द्यावा अशा स्वरूपाची अपेक्षा आपण ठेवतो. तसंच व्यापारी बँका आर्थिक व्यवहारामध्ये अडचणीत आल्या, त्यांच्याकडे रोख रक्कम नसेल, ठेवीदाराला तर देणं गरजेचं आहे, अशा परिस्थितीमध्ये या व्यापारी बँका रोख रकमेसाठी मध्यवर्ती बँकेमध्ये जातात आणि मध्यवर्ती बँक सुद्धा अशा आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या बँकांना योग्य तो अर्थपुरवठा करण्याचं काम करत असतात. म्हणजे मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांची अंतिम ऋणदाता म्हणून भूमिका पार पाडत असते. तर अशा स्वरूपामध्ये एवढंच नाही तर आर्थिक संकटामध्ये जर व्यापारी बँक सापडले असेल तर त्याला योग्य तो सल्ला देण्याचं भूमिका सुद्धा मध्यवर्ती बँक ही पार पाडत असते. तर अशा पद्धतीनं व्यापारी बँकेला विविधांगी स्वरूपाची भूमिका पार पाडावी, मध्यवर्ती बँकेला विविधांगी अशा स्वरूपाची भूमिका पार पाडावी लागत असते. तर मध्यवर्ती बँकेचं हे कार्य आपण पाहिलेलं आहे. संघटित क्षेत्रातला एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे मध्यवर्ती बँक. तर या मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर पद्धतीनं आपण जाणून घेतलेलं आहे. यानंतरचा संघटित क्षेत्रातला दुसरा घटक म्हणजे व्यापारी बँक. तर याच्या संदर्भामध्ये आपण नंतरच्या भागामध्ये सविस्तर अशा पद्धतीने पाहूया.